आज महाविकास आघाडीच्या वतीने तोंडाला काळे फिती बांधून बदलापूर कलकत्ता घटनेचा निषेध करण्यात आला। तर आज महाविकास आघाडीच्या वतीने बंदचे आवाहन सुद्धा केले गेले होते। मात्र कोर्टाने काल दिलेल्या निर्णयाचा मान राखून आजचा हा बंद मागे घेण्यात आला व संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली। आज हुतात्मा शिवराम हरी राजगुरू व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या जिन्याजवळच हे आंदोलन करण्यात आले। त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे अध्यक्ष हिरामण सातकर, पक्षाचे नेते सुधीर मुळसे, ॲडव्होकेट राजमाला बुट्टे पाटील, शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या विजयताई शिंदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय डोळस व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते। या आंदोलनादरम्यान ॲडव्होकेट राजमाला बुट्टे पाटील, विजयताई शिंदे तसेच विजय डोळस यांची भाषणे झाली व महाविकास आघाडीच्या वतीने घटनेतील आरोपींना कडक शिक्षा देण्यात यावी असे सुद्धा सांगण्यात आले। फोकस महाराष्ट्रासाठी सिद्धेश कर्नावट, राजगुरुनगर। म्हणत असतील घेतला मी श्वास जेव्हा कंठ होता कापलेला, कोवलेला प्राण माझा बोलण्या आधीच गेला, जीवनाची प्रेतयात्रा थांबली जेव्हा स्मशानी, घेतला काढून खांदा ओळखीच्या माणसांनी। ज्या समाजावर मी हक्काने आणि अधिकारी जात होते, कारण आज महिला शाळेत सुरक्षित नाहीयेत, मंदिरात सुरक्षित नाहीयेत, मग समाजात संरक्षण देणार तरी कोण? जर सरकार महिलांच्या समोर जर असमर्थ असेल, नरधमाकडनं जो अत्याचार होतोय, अन्याय होतोय, बलात्कार होतोय, या घटना शासन दडपू पाहतंय का? शासनाला या गोष्टीची काळजी नाहीये का? महाविकास आघाडीचा जो आजचा बंद हा फक्त शासनाने त्याच्यावर चांगल्या पद्धतीने कारवाई करावीच। परत आम्ही मुक आंदोलन करत आहोत। केवळ 3 पक्षांची लोक या ठिकाणी बोलणार होती म्हणून आमच्या विजयताई शिंदे बोलल्या, आमच्या राजमालाताई बुट्टे पाटील बोलल्यात आणि मी काँग्रेसचा प्रतिनिधी म्हणून मी बोलतोय। मी अधिकचा वेळ न घेता या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो। मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा ही मागणी आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने करतोय आणि थांबतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। कर्नावट।